शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची जालना जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट. जिल्हा स्त्री रुग्णालयातील कामकाजाचा घेतला आढावा. जालना जिल्हा स्त्री रुग्णालयातील रुग्णांना दुसऱ्या रुग्णात हलवण्यात येत असल्याच्या तक्रारी खोतकर यांना नागरिकांनी बोलून दाखवल्या होत्या. तर तक्रारीची शहानिशा करण्यासाठी आज खोतकर यांनी गाठले जालना जिल्हा स्त्री रुग्णालय. भेटीनंतर अर्जुन खोतकर यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचं केलं कौतुक. जिल्हा स्त्री रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचं काम उल्लेखनीय. खोतकर यांची प्रतिक्रिया. शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान जालना जिल्हा स्त्री रुग्णालयात भेट देत जिल्हा स्त्री रुग्णालयातील कामकाजाचा आढावा घेतलाय. जिल्हा स्त्री रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून रुग्णालयातील काही कर्मचारी पैशाची मागणी करतात. यांसारख्या अनेक तक्रारी अर्जुन खोतकर यांच्याकडे नागरिकांनी बोलून दाखवल्या होत्या. त्यानंतर आज खोतकर यांनी स्वतः जिल्हा स्त्री रुग्णालयात येऊन कामकाजाचा आढावा घेतलाय. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील, महिला स्त्री रुग्णालयातील अधीक्षक प्राची तानशेट्टीवार, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णुभाऊ पाचपुले, शिवसेनेचे संपर्क नेते पंडितदादा भुतेकर, अविनाश जाधव, मेघराज चौधरी आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा स्त्री रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी उल्लेखनीय काम करतात, अशी प्रतिक्रिया भेटीनंतर खोतकर यांनी दिली आहे. नागरिकांनी थोडासा संयम ठेवावा असं आवाहन खोतकर यांनी केलंय. जिल्हा स्त्री रुग्णालयातून रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येत असल्याच्या तक्रारी खोतकर यांनी नागरिकांना बोलून दाखवल्या होत्या. अगोदर मोठ्या प्रमाणात रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येत होतं, मात्र मागील 6 महिन्यात जालना स्त्री रुग्णालयातील रुग्ण दुसऱ्या रुग्णात हलवण्याची संख्या घटली असल्याचं खोतकर यांनी म्हटलंय. दरम्यान जिल्हा स्त्री रुग्णालयात ज्या गोष्टी उपलब्ध नाही आहेत त्या संदर्भात आपण स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासोबत बोलणार असल्याचं खोतकर यांनी म्हटलंय. आज तुम्ही साहेबांची भेट घेतली जिल्हा सामान्य रुग्णालय. काही नागरिक समस्या आहे, काही पेशंटच्या तक्रारी सुद्धा, काय सांगा? मी आज माननीय सिव्हिल सर्जन साहेबाला विनंती केली की मी तुम्हाला भेटायला येतो. काही शिष्टमंडळ काही लोक मला भेटले होते आणि महिला रुग्णालया संदर्भामध्ये काही माझ्या कानावर टाकत होते. मला वस्तुस्थिती आपण यामध्ये जाणून घेतली पाहिजे, किती तथ्य काय आहे. मुळामध्ये जेव्हा माहिती घेतली या विषयाची मी, तर निश्चितपणे अत्यंत उल्लेखनीय काम ही सर्व मंडळी या ठिकाणी करतात. खरं तर लोकांनी थोडेसे पेशन्स ठेवले पाहिजेत. विशेषतः तक्रारी रेफरच्या संदर्भामध्ये, पेशंट रेफर करण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी होत्या. मी तो बघितला, त्यामधला ग्राफ बघितला की अगोदर 3 अंकी महिन्याला म्हणजे 113, 115, 135 असे पेशंट रेफर व्हायचे. परंतु आत्ता या 6 महिन्यामध्ये ही संख्या 40पर्यंत या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ 60 ते 65 किंवा 70-85पर्यंत रेफरची संख्या कमी या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळं हा चार्ट दाखवतो किंवा हे संख्या प्रचंड कमी या ठिकाणी झालेली आहे. अर्थात आता मेडिकल याच्यामध्ये यांच्याही अडचणी काही असतात. एखादा बॅड पेशंट आला आणि तो रेफर केला नाही तर यांनाही विचारणारे लोक, वरिष्ठ लोक या ठिकाणी असतात किंवा तुम्ही कार्ड ठेवून घेतला, मग तुम्ही आमच्याकडे का नाही पाठवला. त्यामुळे डॉक्टर लोकांची ती अडचण असते आणि बॅड पेशंट असेल तर निश्चितपणे त्यांना रेफर केलंच पाहिजे, कारण की प्राण वाचणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मी या संदर्भाने त्यांच्याही अडचणी काही समजून घेतल्या, स्टाफच्या संदर्भामध्ये काही अडचणी समजून घेतल्या, परंतु माझं समाधान निश्चितपणे या ठिकाणी झालेलं आहे आणि मी माननीय आरोग्यमंत्री महोदयाला या संदर्भात बोलणार आहे. विशेषतः जवळपास या हॉस्पिटलमध्ये मंथली 7,500 पेशंट OPDमध्ये या ठिकाणी येतात आणि रोज 5 सर्जरी त्या ठिकाणी शेजारची होते. इतर सर्जऱ्यासुद्धा 10 सर्जऱ्या होतात. म्हणजे एवढ्या सर्जऱ्या या ठिकाणी होतात. आता विचार करा की 15पर्यंत ही संख्या जवळपास 25 किती 35 फार मोठा बदल, म्हणजे जवळपास 150 ते 200 काहीतरी असं त्या या ठिकाणी पेशंट असायचे आणि आता ते 7,500पर्यंत या ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळं निश्चितपणे चांगलं काम हे महिला रुग्णालय या ठिकाणी करतं असं माझा पूर्णपणे खात्री या ठिकाणी झालेली आहे. ज्या काही त्रुटी या संदर्भातल्या होत्या, पेशंटशी वागणं, पेशंटशी बोलणं, या संदर्भात दोन्ही प्रमुखांशी आमचं इथले प्रमुख आणि सिव्हिल सर्जन यांच्याशी बोलणं झालेले, ते त्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी ताकीद देतील. मला असं वाटतं की काही लोक यामध्ये मिळालेले आहेत जे अशा पद्धतीचा व्यवसाय या ठिकाणी करतात. काही लोक दलाली करतात.
तर त्यावर सुद्धा मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून त्यावर नजर ठेवायला लावतो आणि त्यामुळं एक चांगलं वातावरण खराब करायचा प्रयत्न त्या माध्यमातून होतो. तर मी पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून अँटी कस्टमच्या लोकांना बोलून इथं काहीतरी ट्रॅप लावावा. जे कोणी असे दलाल वगैरे असतील जे इथं काही लोकांकडून मी असं ऐकलं की शिजरच्या नावाखाली बाहेर पैसा जमा करतात आणि मग डॉक्टरवर प्रेशर आणून शिजर करून घेतात वगैरे वगैरे वगैरे. तर याही गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत, त्यावर सुद्धा आम्ही लक्ष घालू आणि निश्चितपणे मदत करू. आणि इथं स्टाफच्याबद्दल या काही माननीय CS साहेबांनी आणि इथल्या प्रमुखांनी आम्हाला सांगितलं, त्या संदर्भात मी आरोग्यमंत्र्यांशी बोलेल आणि तातडीनं त्या गोष्टी दूर करू. भाऊ जन्मदाखले बंद आहे, मिळत नाही. बरेच दिवसांनी नागरिक परेशान. भाऊ आपल्याला असं वाटत नाही का जन्मदाखले जर मिळत नसतील तर साईड बंद आहे म्हणून राहिली. बरेच नागरिक वापस चालले. नाही, जन्मदाखल्याची नवीन साईट दाखल झालेली आहे, त्यामुळे त्याला थोडंसं अपडेट व्हायला वेळ लागेल, पण ते तातडीने मिळतील, त्याला काही अडचण नाही. भाऊ इथं रुग्णाकडून रुग्णाच्या नात्याकडून पैशाची लूट होती, अनेक तक्रारी देखील वाढलेल्या आहे. याकडे का तुम्ही पाहणार? मुळे मी तुम्हाला सांगितलं की या संदर्भामध्ये असं होतच नाही असं आमचं म्हणणं नाही, पण ते करणारे लोक निश्चितपणे शोधले पाहिजेत. मग ते आतले असतील किंवा बाहेरचे असतील. आतले 2-5 लोक त्यामध्ये मिळाले आहेत, बाहेरचे पण 5-7 लोक त्यामध्ये मिळाले आहेत. ते निश्चितपणे शोधण्याचं काम आम्ही करू. स्वच्छतेचा प्रश्न आहे, साफसफाई, स्वच्छता. घाणीचं साम्राज्य बनलेलं, पियाला पाणी नाही, नागरिकांना बाहेरून पैशांनी आणावं लागतं. नाही, या संदर्भात टोटली माननीय CS साहेबांशी आणि प्रमुखांशी ताईशी बोलणं झालेलं आहे, डॉक्टर्सांशी. ते आता शेवटी स्टाफ अपूर्ण आहे आणि एवढ्या स्टाफमध्ये 160चा स्टॉप त्यांच्याकडे आहे. 160मध्ये 7,500 पेशंट्स OPD आणि ऑपरेट हे सर्व करणं, त्यावेळी मला असं वाटतं की त्यावर सुद्धा आपण थोडंसं पॉझिटिव्ह. माझी विनंती आपल्याला की हे जे करतात एकदा तुम्ही येऊन बघा, हे डॉक्टर लोक काय त्या तणावामध्ये या ठिकाणी वावरतात. तर परवाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यावर तर त्याच्या अगोदर एक असा बॅड पेशंट आला. आता शेवटी डॉक्टरच्या एथिक्समध्ये कोणता पेशंट अगोदर घ्यायचा, जो फार बॅड आहे त्याला वाचवणं गरजेचं, तो घेणं गरजेचं आहे. त्यामुळं तिथून ते घडलं आणि त्यातून मग या सर्व प्रश्नाकडे लक्ष गेलं. मला असं वाटतं की हे जे काम करतात त्यांचंही निश्चितपणे प्रशंसा झाली पाहिजेत. प्रचंड ताण त्यांच्यावर आहे, तेही चांगलं काम करतात. काही चुका आहेत त्या निश्चितपणे दुरुस्त करू. ताकीद निश्चितपणे ते ॲज ए हेड म्हणून दोघंही ताकीद त्या कर्मचाऱ्याला, त्या डॉक्टरला देतील. ते ऑक्सिजनची व्यवस्था नाही आहे, व्हेंटिलेटरची कुठल्या सुविधा व्यवस्था नाही नाही. आपल्याकडे व्हेंटिलेटर घाटीमध्ये धूळ खातात पडलेलं आहे, ते यूज करू नाही शकत काही. नाही, त्यामध्ये काय त्यांना जे ऑपरेट करणारे लोक पाहिजे, तज्ज्ञ लोक, ते आता शेवटी त्यांची काय चूक आहे. शासनाने पुरवलं पाहिजे तातडीनं, ते आले की होईल. मागणी केलेली मी आता या संदर्भात बोलतो ज्याच्याशी. रुग्णालय, घाटी रुग्णालयामध्ये जर 100 पेशंट असतील, घाटी रुग्णालय मोठी संस्था आहे, तर जालन्यामध्ये घाटीच्या तुलनेमध्ये 40% काम होतं. रेल्वेच्या बाबतीमध्ये 40% काम होतं. ही लहान सहान घटना नाही, फार मोठी घटना आहे. त्यामुळे तुम्ही या संदर्भात सुद्धा लक्ष घाला. तुमच्याकडे कुटुंब नियोजनाच्या केसेस आहेत, या सर्व केसेस मी तुम्हाला आकडा देऊ शकतो. जानेवारीमध्ये 87 झाले, फेब्रुवारीमध्ये 89 झाले, मार्चमध्ये 63 झाले, एप्रिलमध्ये 46 झाले, मेमध्ये 40 झाले रेफर, जूनमध्ये 46 झाले. हाच आकडा जर बघितला तर या अगोदरच्या महिन्यामध्ये हा 3 अंकी आकडा आहे. आता हे रेफरचं प्रमाण खूप कमी झालं. थँक्यू.